मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. तन्वीचा वाढदिवस होऊन जाऊ दे, मी स्वतः मामाशी या विषयावर बोलणार. निखिल, मला इतकंच म्हणायचंय की आपण सगळ्यांनी सुखाने आणि आनंदाने राहावं. तन्वी आणि अस्मी अजून लहान आहे. आपल्या वागण्यामुळे त्यांच्यावर चुकीचे संस्कार होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. खरी वहिनी, ये ना. वहिनी, केतकीच्या वागणुकीमुळे वहिनी मी तुमची माफी मागतो. प्लीज प्लीज काय मनात ठेवू नका. सिद्धार्थ, तुम्ही कशाला माफी मागताय? नाही वहिनी, माझ्या बायकोने तुमचा अपमान केला. मोठ्याने रिस्पेक्ट करण्याची साधे मॅनर्स सुद्धा नाही आहे तिच्यात. पण प्लीज वहिनी, तिची शिक्षा मुलींना देऊ नका. काहीतरीच काय बोलताय तुम्ही? मी मुलींना शिक्षा देईन का? तुम्ही हेच म्हणाल याची कल्पना होती मला. बरं, मी अस्मीला पाठवून देतो. ती तुमच्याकडूनच तयारी करून घेणार असं हट्ट धरून बसली आहे ती. अस्मीच का? तन्वीलाही पाठवा, तिलाही मी तयार करते. आज बर्थडे आहे ना तिचा? हो, पण तन्वीची तयारी ऑलमोस्ट झाली. तुम्ही अस्मीला तयार करा आणि लवकर खाली घ्या. मम्मा, असं नको नका करू. गौरी मम्मीने बघ किती छान हेअरस्टाईल केली, तशी कर ना माझी प्लीज. अगं, सेम सेम हेअरस्टाईल नको म्हणून मी वेगळी करते. हे बघ, मी काय करते माहितीये? आता तुझं ना असं हाफ पोनी बांधते आणि एक छानशी क्लिप लावते. नको मला ते. मम्मा, अस्मी बघ किती छान दिसतीये, तसं कर ना मला प्लीज. बघू ग अस्मी. तनू, मला अशी हेअरस्टाईल नाही करता येत. जसं मी करते ना तसंच मी करणार. गौरी मामाने बघ अस्मीची किती छान तयारी केली आहे. मला पण तिच्याकडूनच तयार व्हायचंय. मी जाऊ? तनू, हट्ट करू नकोस. थांब, मी करते तुझी तयारी. नको, मी गौरी मम्मीकडे जाते तयार व्हायला. अस्मी, चल तुझ्या मम्माकडे जाऊया आपण. ओके चल. तनू, तनू. हॅलो, हा मी हरी काका बोलतोय. हा देतय, हा देतय तुमचं पैसे मी देतय. हा माझ्या सवडीनुसार देतय मी. आता काय झाला, मालकीण बाईनी तुमच्या वाहन सामानाचे पैसे माका दिले होते, ते जोगारात हरलंय ना मी. हा होय, नाही नाही, तुमचा म्हणणं माका पटता, पण औशीची शपथ घेऊन सांगते मी सगळं पैसे तुमचं देतले. हा पण मालकीण बाईक सांगू नका, तुमच्या पाया पडतय मी. हा आणि हे बघ, हॅलो 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 फोन ठेवला ना त्यांनी. या वाहण्यात काय अक्कल बिकल असा की नाही, किरा पडली त्याच्या तोंडात. माझा जीव त्याने सळोके पळो करून टाकले ना त्यांनी. आता याचं बिल आणू तरी कुठून? कोणाशी बोलत होतात? ते हे मी आपलं विसरलंय मी. हरी काका, खरं सांगा, काय भानगड आहेत? कोणाशी काय बोलत होता तुम्ही? ते मी हा रे बा, माझ्या आत्ता माझ्या ध्यानात येला. मी त्या केकवाल्याक फोन केलं होते. केकवाल्याक गौरी वहिनीने माका सांगितलं, केकवाल्याक फोन करून विचार केक कधी धाडतलच म्हणून. ऐकन, मी त्या केकवाल्याकच फोन केलं होतं. काका, खरं सांगा. औशीची शपथ घेऊन सांगते, मी त्या केकवाल्याकच फोन केलंय. काका चल, मस्करी करतोय मी. एवढं काय घाबरलात तुम्ही? तू इथे काय करतेस? काही नाही, असंच. की तू आज आपल्या एकुलत्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तू मग मग व्हॉट डू यू मीन बाय मग? हां,
घरातला प्रत्येक व्यक्ती उत्साहाने वाढदिवसाची तयारी करतोय. इव्हन हरिका सुद्धा केक वेळेवर पोहोचेल की नाही त्यासाठी फोन करून विचारतायत. आणि तुझं यांच्याशी काहीच संबंध नसल्यासारखी तू इथे उभी आहेस. बस झालं स्लीप. माझ्याच घरात मला लाचारणी जगण्याचा ना तर कंटाळा आलाय. गौरी आल्यापासून तो फक्त गौरी गौरीच करतोय. आपली तनू सुद्धा गौरीचाच जॉब करते. असं वाटतंय ना या घरातल्या माणसांना आपली काही गरजच नाहीये. मग मी तरी कशाला जाऊ तिकडे. केतू, तू आता हा विषय काढलाच आहेस तर मी काय सांगू. काय परवाच मी तुला सांगितलं होतं की आता आपल्याला आपल्या घरी परत जायला हवं.